मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्यापासून दूर गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी, जी व्यक्ती आपल्यावरती रागावली आहे, रुसली आहे, आपल्याशी बोलत नाही आहे, त्या व्यक्तीचा आपल्याला फोन येण्यासाठी, त्या व्यक्तीचा आपल्याबरोबर काहीतरी कॉन्टॅक्ट होण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल अशी लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक सांगणार आहे. बघा, जेव्हा आपण सर्व सेवा करतो, उपाय करतो, आपण उपासना करतो, देव धर्म हे सगळं करून थकतो, पण कुठेच अनुभव येत नाही, कुठेही आपल्या मनासारखं होत नाही, आपल्याला जे हवं ते मिळत नाही, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे येतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन यामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की जे नशिबात नाही ते सुद्धा युनिवर्स आपल्याला देतं, फक्त ते मागता आलं पाहिजे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्यापासून दुरावलेल्या, आपल्यापासून लांब गेलेल्या, आपल्याला सोडून गेलेल्या किंवा आपल्यासोबत अबोला धरणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी ही टेक्निक सांगणार आहे. टेक्निक सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला त्याचा एक छोटासा अनुभव सांगते. जालन्यामध्ये राहणाऱ्या आपल्याच एक स्वामीभक्त ताई आहेत, आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत. ताईंचं नाव कविता लहांगे असं आहे. आणि तुम्हाला सांगते, एक 6 महिन्यापूर्वी ताईंनी फोन केला होता की ताई, माझी मुलगी, म्हणजे त्या ताईंची जी मुलगी आहे, कविता ताईंची जी मुलगी आहे, ही जवळपास 3 वर्षापासनं त्यांच्यापासून लांब राहत आहे. म्हणजे काहीतरी त्या ताईचं लव्ह मॅरेज झालं, घरच्यांचा विरोध होता, पळून जाऊन लग्न केलं. पण ताईंचं असं म्हणणं आहे की माझी एकटीच मुलगी आहे आणि तिने माझ्याशी बोलावं. म्हणजे तिच्या बाबांचा आणि बाकीच्या लोकांचा विरोध होता, पण या ताईंना, कारण आईची माय किंवा आईचा जीव तसाच असतो, सो ताई रडतच सांगत होत्या की तिने माझ्याशी बोलावं, मला खूप वाटते की तिने माझं ऐकावं, तिने एकदा तरी माझ्याबरोबर बोलावं. मी खूप सेवा करते, व्रत करते, सगळं करते, पण कुठेच मला अनुभव येत नाही आहे किंवा माझ्या मनासारखं होत नाही, काहीतरी सेवा द्या. तेव्हा ताईंना म्हटलं की ही टेक्निक यूज करा, तुम्ही सगळं करून थकलात, माझा ही एक टेक्निक यूज करा. आता मी तुम्हाला जी रेमेडी, जी टेक्निक सांगणार आहे तीच त्या ताईंना सांगितली. जवळपास 21 दिवस ताई रोज व्यवस्थित, पूर्ण विश्वासाने, निष्ठेने ही टेक्निक करत होत्या. तुम्हाला सांगते, 21वा दिवस होता, गुरुवारचाच दिवस होता, संध्याकाळी 6:30 वाजले असतील आणि जवळपास 3 वर्षात कधीही न बोलणारी त्या ताईंची मुलगी कधीही त्यांना दिसली नव्हती, भेटली नव्हती, काहीच नाही. तर त्या 21व्या दिवशी 6:30 वाजता बरोबर ताईंच्या मोबाईलवरती फोन आला. खरं तर जो फोन आहे, हा फोन काहीतरी अनोळखी नंबरवरून होता. ताई म्हणतात, मी अनोळखी फोन उचलत नाही. त्याच वेळेस मी माझी रेमेडी करून उठली होती, सोफ्यावर जस्ट बसली होती, फोन हातात होता. काहीतरी या ताईंचं बँकेचं वगैरे काम पण अडलं होतं, तर त्या संदर्भात फोन असेल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी एका रिंगमध्येच काहीतरी फोन उचलला आणि जेव्हा फोन उचलला तेव्हा त्यांच्या तो मुलीचा होता. म्हणजे त्या ताईसुद्धा एकदम शॉक झाल्या की खरंच इतकी शक्ती असते. अगदी त्या ताईंचा फोन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई, हो, माझ्या मुलीचा फोन आला आणि आता त्या दोघींचं व्यवस्थित सुरू आहे. शिवाय मागच्या महिन्यामध्येच त्यांची ती मुलगी जी आहे ती ताईंकडे येऊन सुद्धा गेली. बघा, इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे. पुन्हा एकदा सांगते, युनिवर्स सगळं देतं, फक्त ते मागता आलं पाहिजे. आता जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे, जी व्यक्ती बोलत नाही आहे, त्या व्यक्तीने तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला वाटते. तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातील कुठलाही एक दिवस. आता मला गुरुवार आवडतो, कुणाला मंगळवार आवडेल, कुणाला सोमवार आवडेल, कुणाला गुरुवार आवडेल, कुणाला शुक्रवार आवडेल. तुम्हाला जो दिवस आवडतोय, तुमच्या आवडीचा जो दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, कुठल्याही वेळात घरातल्या एका कोपऱ्यात किंवा एका जागेत किंवा देवघराच्या समोर, जिथे तुम्हाला वाटेल तिथे तुम्हाला शांत बसायचं, एकदम शांत बसायचं. एक आसन घाला, तिथे शांत बसा. थोडासा श्वास आपला जो आहे तो शांत ठेवा, व्यवस्थित श्वास घ्या, पूर्ण मनाला, शरीराला पॉझिटिव्ह बनवा. त्याच्यानंतर डोळे बंद करा. दोनही डोळे बंद करायचे आहेत. जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे, तुमची बहीण, आई, मुलगी, पती, पत्नी, प्रियकर, प्रियसी, कुणीही, तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. 5 मिनटं त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन तुमच्या समोर ठेवायचा आहे, तुमचा मोबाईल. जिथे बसला तिथे तुमचा मोबाईल, म्हणजे तो स्क्रीन जो आहे तो बंद करून ठेवा त्याची, फक्त मोबाईल आपल्या समोर असला पाहिजे. आता डोळे बंद करायचे, मोबाईल समोर ठेवायचा, स्वतःला पूर्ण शांत करायचं आणि एकच इमेजिन करायचं,
हो, माझ्या फोनची बेल वाजत आहे. माझ्या फोनवरती त्या व्यक्तीचा फोन आलेला आहे. त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीने मला फोन केलेला आहे. आता त्या ताईंना मी त्यांच्या मुलीसाठी सांगत होती तेव्हा ताईंना म्हटलं की मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मुलगी फोन करतीये, हो मुलगी बोलतीये, मुलगी आवाज देतीये, तुमची मुलगी तुमच्याशी व्यवस्थित कन्व्हर्सेशन करतीये, असे एक चित्र डोळ्यासमोर आणा. त्या ताईने सेम तसंच केलं. मुलीचं चित्र डोळ्यासमोर आणलं. मुलगी फोन करते, फोनची रिंग वाजतीये, फोन घेतात, दोघीजणी बोलतात. ते जे काही संभाषण आहे ते सुद्धा तुम्हाला नॉर्मली तुमच्या डोळ्यासमोर सतत सतत आणत राहायचं आहे. हे करून झालं 15-20 मिनटं तुम्हाला कंटिन्यू ते मॅनिफेस्टेशनच करत राहायचं आहे. 25 मिनटं पूर्ण झाले. पुन्हा एकदा श्वास व्यवस्थित घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे. सतत डोक्यात एकच पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. आता हा उपाय केल्यानंतर एका सेकंदाला मोबाईल चेक करू नका की फोन आलाय का, फोन आलाय का, फोन आलाय का. फक्त मोबाईल जो आहे तो रिंगवरती ठेवा आणि फोन येणार एवढंच लक्षात ठेवा की हो आत्ता नाही, थोड्या वेळात नाही, रात्री नाही, सकाळी पण फोन येणार. फक्त मोबाईल चेक नाही करायचा पण फोन येणार एवढं डोक्यात ठेवायचं. आज ही रेमेडी केली, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच टायमात बसा, शांत ठिकाणी, सांगितल्या पद्धतीने पुन्हा करा. असं सलग तुम्हाला 1.25 महिना किंवा 21 दिवस. त्या ताईने 21च दिवस केला कारण 21व्या दिवशी अनुभव आला. तुम्ही 5 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस पण करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला अनुभव येणार की हो ही रेमेडी केली आणि हे मी केलं आणि खरंच माझ्या मनासारखं झालं किंवा या व्यक्तीने मला फोन केला, मला फोन आला. जेव्हा तुमच्या मनासारखं होणार तेव्हा तुम्ही तो उपाय तिथे स्टॉप करा. पण 21 दिवस करा किंवा 1.25 महिना करा आणि सोडून द्या. लेट्स गो. तुम्हाला सांगते 99% लोक असे असतील की त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. जे पूर्ण पॉझिटिव्हिटीने करणार, 100% खात्रीने सांगते त्यांना त्या व्यक्तीचा फोन नक्की येणार. बाय चान्स नाही आला की ताई आम्ही 1.25 महिना मनापासूनच केला पण फोन नाही आला, त्यांनी थोडासा वेट करा, अगदी थोडासा. जवळपास अजून काही दिवस जाऊ द्या. उपाय करू नका, रेमेडी करू नका, टेक्निक करू नका, पण थोडासा वेळ जाऊ द्या. समजा एखादी व्यक्ती तुमच्याशी वर्षात पण बोलणार नसेल, 10 वर्षात पण बोलणार नसेल, तुम्हाला सांगते ही टेक्निक केल्यानंतर ती व्यक्ती तुमच्याशी 1 नाही 2 नाही पण 3 महिन्यात तरी नक्की कॉन्टॅक्ट करेल. फक्त मनात असणारी पॉझिटिव्हिटी तुम्हाला तशीच ठेवायची आहे. ती व्यक्ती बोलणार एवढंच डोक्यात ठेवायचं आहे. फोनवरती त्या व्यक्तीचा फोन येतोय, ती व्यक्ती आपल्याशी बोलते, एवढं एकच चित्र सतत रिमेंबर करत राहायचं आहे. खूप साधी सोपी टेक्निक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक आहे. बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नाही आहे तर ती रियालिटी आहे. तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्हिटीने करताय, म्हणताय तेवढ्या लवकर, तेवढ्या तत्परतेनं ते आपल्यापर्यंत पोहोचतं. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.